शिक्षकांना टी सक्तीच्या संदर्भात सध्या प्रसार माध्यमामध्ये विविध प्रकारची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आणि त्यांना या भेटीच्या माध्यमातून टीईटीच्या अनुषंगाने काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. या संदर्भात आज आपण दैनिक लोकमतमध्ये आलेली एक महत्त्वाची बातमी जी शिक्षकांच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे ती जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने टीईटीच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत. प्रस्तुत बातमी नंदुरबार आवृत्तीमध्ये पान क्रमांक 1 वर 12 जानेवारी 2024 आलेली आहे. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. बातमीचं शीर्षक आहे टीईटीच्या सक्तीचा चेंडू केंद्रीय शिक्षण मंत्र्याकडे. शैक्षणिक महासंघाचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना साकडे. लोकमत न्यूज नेटवर्कची ही नंदुरबारवरून बातमी आहे. देशातील 12 लाख शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता आणि पदोन्नतीवर टीईटीच्या सक्तीमुळे गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने आवश्यक ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने केली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेत शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर निवेदन देऊन चर्चा केली. शिष्टमंडळाने नियुक्ती दिनांकाची पर्वा न करता सर्व सेवारत शिक्षकांवर टीईटी सक्तीची अट लागू केल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा निर्णय जरी पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आणला गेला तर देशातील 12 लाख शिक्षकांच्या सेवा सुरक्षिततेवर, ज्येष्ठतेवर, पदोन्नतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिनिधिमंडळाने शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधत राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेच्या 23 ऑगस्ट 2010च्या अधिसूचनेत नमूद केले आहे की 1ली ते 8वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी किमान पात्रता ही अधिसूचना लागू झाल्याच्या दिनांकापासून प्रभावी राहील. त्यापूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीमधून सूट देण्यात आली आहे. त्या काळात अस्तित्वात असलेल्या वैध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या आधारे नियुक्त होऊन अनेक वर्षे सेवा देणाऱ्या अनुभवी शिक्षकांवर हा निर्णय पूर्वलक्षी स्वरूपात लागू करणे न्याय ठरणार असल्याचेही महासंघाने स्पष्ट केले आहे. शिक्षकांना अडचणींना सामोरे जावे लागणार. महासंघाने शिक्षण मंत्र्यांना विनंती करत या प्रकरणात हस्तक्षेप करत हा निर्णय भविष्यात लागू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अधिसूचनेपूर्वी नियुक्त शिक्षकांची ज्येष्ठता, सन्मान व वैध अपेक्षा जपल्या जाव्यात. शिक्षकांना सेवा समाप्ती किंवा पदोन्नतीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये आदी सुधारणा केल्या आहे. यासह उच्च शिक्षणाशी संबंधित प्रलंबित विविध समस्यांच्या निराकरणासाठी मागणी पत्रही शिक्षण मंत्री प्रधान यांना देण्यात आले. त्यांनी राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करताना शिक्षक व शैक्षणिक संस्थांशी संबंधित विषयावर संतुलित व सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिल्याची माहिती शिक्षक परिषदेचे प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळेसर यांनी दिली आहे. टीईटीच्या संदर्भात दैनिक लोकमतच्या सौजन्याने आपण ही एक महत्त्वाची अशी बातमी जाणून घेतली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान सर यांची भेट घेऊन काही महत्त्वाच्या मागण्या सन्माननीय शिक्षण मंत्र्याकडे केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच
मनापासून धन्यवाद.